नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पंचायतराजशी संबंधित असणारा भाग 2 जो काय आहे तो सुरू करणार आहोत। या आधीच्या पंचायत संस्थांशी संबंधित आयएमपी फॅक्ट्स पाहत असताना भाग 1 अंतर्गत आपण अनेक प्रकारच्या आयएमपी फॅक्ट्सची आणि प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घेऊन आणलेलं होतं। आज पुन्हा एकदा आपण पंचायतराजशी संबंधित भाग 2 जो काय आहे तो पाहणार आहोत आणि त्या माध्यमातून पुन्हा अनेक प्रकारच्या आयएमपी फॅक्ट्स आणि त्यातील असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते आपण विस्ताराने पाहणार आहोत। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती असेल 5 नोव्हेंबर 2023 ची असणारी जी काही गट ब ची संयुक्त गट ब ची जी काही मुख्य परीक्षा आहे ती संपन्न झालेली आहे, पार पडलेली आहे आणि त्यामध्ये पंचायत राज विषयीचा एकही प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेला नव्हता। पण भले विचारला गेलेला नसला तरी आगामी 17 डिसेंबर 2023 च्या गट क च्या एक्झाममध्ये विचारला जाणार नाही असा त्याचा अर्थ घेण्याची आवश्यकता नाही आहे। तर त्यामुळे या ठिकाणी असा विचार करून चालू नका की या ठिकाणी गट ब मध्ये विचारलं नाही म्हणून गट क मध्ये पंचायत राज विषयीचे प्रश्न विचारले जाणार नाहीत असं आपण कधीही अर्थ काढू नये। कदाचित असंही होऊ शकतो किंवा एक प्रकारे जे काही राज्यघटनेचा टॉपिक आहे किंवा जो काही राज्यव्यवस्थेचा टॉपिक आहे याला थोडंसं कमी प्राधान्य देऊन पंचायत राज संस्थांवरचे अधिकाधिक प्रश्न विचारले जाऊ शकतील असंही या ठिकाणी कदाचित नाकारता येऊ शकणार नाही। तर त्यामुळे या ठिकाणी आपण असा आपल्या मनामध्ये गैरसमज करून घेता कामा नये की आगामी कालखंडामध्ये जे काही 17 डिसेंबर 2023 ची होणारी गट क ची एक्झाम आहे त्याच्यामध्ये पंचायतविषयी प्रश्न कमी विचारले जातील किंवा विचारले जाणार नाहीत। तर कधी कधी आपल्याकडे आयोगाकडून असं पाहायला मिळतं, याच्या आधी सुद्धा पाहायला मिळालेलं आहे की या ठिकाणी पंचायतविषयीचे प्रश्न हे कमी प्रमाणात किंवा कधी कधी विचारले गेलेले नाहीत असंही स्वरूप आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर त्यामुळे याचा विचार न करता आपण आपल्या पंचायतविषयीच्या टॉपिकला पुढे विस्ताराने पाहूया। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भाग 1 अंतर्गत अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण आणि आयएमपी फॅक्ट्सवर आपण प्रकाश टाकलेला होता। आताही आपल्याला या ठिकाणी भाग 2 अंतर्गत प्रश्नांचं विश्लेषण आणि एक प्रकारे अनेक प्रकारच्या आयएमपी फॅक्ट्सवर प्रकाश टाकायचा आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी या पंचायत राज किंवा नागरी सुशासनाच्या या टॉपिकला एवढं विस्ताराने यासाठीच घेतोय का तर यावरचे जे काही अनेक बारकावे आहेत या विषयातले किंवा या टॉपिकमध्ये अनेक बारकावे जे आहेत ते बारकावे आपल्याला सहज पद्धतीने लक्षात राहावेत, सहज पद्धतीने ते डोळ्याखालून जावेत, हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे। त्यामुळे आज आपण या ठिकाणी या अनुषंगाने सुरू करूया भाग 2। मग आता याच्यामध्ये जो पहिला प्रश्न मी देऊ केलेला आहे तो आहे या प्रकारचा की पंचायत समितीच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत। पंचायत समितीच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत। मग आता आपल्याला इथं बरोबर विधानं शोधून काढायची आहेत की पंचायत समिती ही पंचायत व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे। पंचायत समिती राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते। यांना महिन्यातून एक सभा बोलवणे आवश्यक असते। पंचायत समितीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। योग्य पर्याय निवडा ए बी आणि सी, सी आणि डी, ए आणि डी, ए बी सी आणि डी। आता पहा की आपल्याला बरोबर विधानं किंवा योग्य विधानं शोधायची आहेत। तर पहिलं जे विधान आहे की पंचायत समिती ही पंचायत व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे, हे विधान चुकीचं आहे। कारण की जे काय आपल्याकडे भारतामध्ये स्वीकारली गेलेली पंचायत व्यवस्था आहे 73व्या घटनासुचीच्या माध्यमातून, तर त्यामध्ये सर्वोच्च स्थान जे काय आहे ते जिल्हा परिषदेला देऊ केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे पंचायत समिती ही सर्वोच्च संस्था आहे असं म्हणणं चुकीचं आहे। त्यानंतर पंचायत समिती राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते। आता पहा की बहुतांश विद्यार्थी जर गडबडीने जर इथं विधान वाचू लागले आणि फक्त दुवा याच्याकडेच लक्ष देऊ लागले तर आपला हे दुसरं विधान जे काय आहे ते चुकू शकतं। आपण योग्य पद्धतीने वाचणं गरजेचं आहे या विधानाला। तर एक लक्षात घ्या की पंचायत समिती आणि राज्य सरकार यांच्यात जिल्हा परिषद यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते। पंचायत समिती राज्य सरकार म्हटलेलं आहे इथं, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते असा उल्लेख आहे का? नाहीये। राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते असा उल्लेख आहे। त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे। का तर पंचायत समिती ही एक प्रकारे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या मधली पातळी आहे, मधली संस्था आहे आणि त्यांच्यात ती दुवा साधण्याचं काम करते आणि म्हणून या ठिकाणी हे म्हणणं चुकीचं आहे। यांना महिन्यातून एक सभा बोलवणे आवश्यक असते, बरोबर आहे। पंचायत समितीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो, हेही बरोबर आहे। मग आपल्याला योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं सांगता येईल सी आणि डी। म्हणून फक्त 2च विधानं बरोबर आहेत, सी आणि डी, की पंचायत समितीची महिन्यातून एक सभा बोलवणे आवश्यक असते आणि पंचायत समितीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। तर त्या अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 सी आणि डी। या प्रश्नाच्या अनुषंगाने अनेक आयएमपी फॅक्ट्सवर आपण इथं आता प्रकाश टाकूया की जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय साधण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाते आणि म्हणून पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातला दुवा म्हणून कार्य करते। कलम 243 सी मधली जी काही
तरतूद आहे ती काय आहे, मधली पातळी अशी तरतूद या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या 73व्या घटनानुसार नमूद केलेली आहे. आणि ही मधली पातळी म्हणजे काय, पंचायत समिती. जर का तुम्ही या ठिकाणी 73वी घटनानुसार कलम 243 अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या संकल्पनांच्या व्याख्या दिलेल्या आहेत, त्या कलम 243 मध्ये विविध संकल्पनांची व्याख्या जर पाहिला तर त्यामध्ये कलम 243C नुसार, इथं स्मॉल सीचा उल्लेख मी केलेला आहे, तर कलम 243C नुसार मधली पातळी म्हणजे पंचायत समिती याचा संदर्भ आपल्याला दिलेला पाहायला मिळतो किंवा ती संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शासनाने संमत केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 56 नुसार, या आपल्याकडे जो काही महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे, त्या कायद्याच्या कलम 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. हे पण एक IMP फॅक्ट्स आहे की ज्याच्यावर आपण लक्ष देण्याची गरज आहे किंवा लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण की असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार पंचायत समितीची तरतूद केली गेलेली आहे, तर कलम 56 नुसार. 100% शहरी तालुका असल्यास पंचायत समिती नसते किंवा नाही, जसं नागपूर, ठाणे, पुणे याचा संदर्भ मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दिलेला आहे की ज्या ठिकाणी 100% शहरी तालुका असतो त्या ठिकाणी एक प्रकारे पंचायत समिती नसते. पंचायत समितीची बैठक महिन्यातून एकदा होते, जसं म्हटल्याप्रमाणे आता. या बैठकीला पंचायत समितीचे सर्व अधिकारी व पंचायत समितीत काम करणारे कर्मचारी उपस्थित असतात. पंचायत समितीचे सभापती या सभेचे अध्यक्ष असतात, तर गटविकास अधिकारी पदसित सचिव असतात. तर हे पण फॅक्टच्या लेवलवर आपला IMP फॅक्ट्स विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. महाराष्ट्र पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 59 नुसार, कलम 59 नुसार सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. म्हणजे पंचायत समितीतल्या सदस्यांचा या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो कलम 59 नुसार या कायद्याच्या. आणि ते कधीपासून गणला जातो, तर हा कार्यकाल पंचायत समितीच्या पहिल्या सभेच्या तारखेपासून ग्राह्य धरला जातो किंवा गणला जातो, पहिल्या सभेच्या तारखेपासून. तर या संबंध ज्या काही IMP फॅक्ट्स मी इथे स्पष्ट केलेले आहेत त्या सगळ्यांवर अगोदर कधी ना कधी आयोगाने प्रश्न विचारलेले, त्यामुळे या अनुषंगाने ह्या संबंध IMP फॅक्ट्स आपण लक्षात ठेवा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 74व्या घटनास्थळी अधिनियमाद्वारे म्युनिसिपल कौन्सिल किंवा नगरपालिका यांना काही कर्तव्य व जबाबदाऱ्या अनुच्छेद डॅश अन्वये सोपविण्यात आलेल्या आहेत. कलम 243V, कलम 243W, कलम 243Y, कलम 243Z. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की 74व्या घटनास्थळीच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला माहित असेल की एक प्रकारे 12व्या परिशिष्टामध्ये ज्या 18 विषयांची यादी दिलेली आहे, त्या 18 विषयांच्या यादीच्या अनुषंगाने प्रत्येक नागरी संस्थेला काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. फक्त त्यांचा 74व्या घटनास्थळीच्या आधारावर कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे, तर तो केलेला आहे कलम 243W मध्ये. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की कलम 243W च्या माध्यमातून 74व्या घटनास्थळीद्वारे अधिनियमाद्वारे ज्या 18 विषयांची जबाबदारी जी आहे ती नगरपालिका किंवा नगरपालिका या सदराखाली येणाऱ्या ज्या काही 3 संस्था आहेत, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका, या तिन्ही शहरी संस्थांना आपली कर्तव्य जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत हे म्हणायला जागा होते. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल कलम 243W की ज्या खाली 18 जबाबदाऱ्यांची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. माझा 12व्या परिशिष्टाची निर्मिती कलम 243W च्या सदराने विचार घेतलं तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचे विषय निश्चित करण्यासाठी 12व्या परिशिष्टांची निर्मिती केली होती घटनेमध्ये 74व्या घटनास्थळीद्वारे. आणि एक प्रकारे 12व्या परिशिष्टात 18 विषयांची यादी जसं मी म्हटल्याप्रमाणे स्पष्ट केली गेलेली आहे. आणि 18 विषयातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी निश्चित करून त्यांना अधिकार द्यावेत अशी तरतूद केली गेलेली आहे. तर त्यामुळे कलम 243W की ज्या सदराखाली असणाऱ्या 18 विषयांच्या यादीचा जबाबदारीच्या अनुषंगाने जो उल्लेख आहे तो तिन्ही संस्थांच्याशी कर्तव्य शिकेल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याची भूमिका आणि कार्य याबाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही म्हटलेलं आहे. कोणती जोडी बरोबर जुळत नाही. मग आता पहा, जिल्हा दंडाधिकारी म्हणून शस्त्रे, स्फोटके यांचे परवाने मंजूर, निलंबित अथवा रद्द करणे. जिल्हा समन्वयक म्हणून अन्न धान्य वितरण व्यवस्थेचे प्रमुख म्हणून कार्य करणे आणि काळाबाजार रोखणे. जिल्ह्यातील प्रमुख राजशिष्टाचार, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे स्वागत व त्यांची निवास व्यवस्था करणे. जिल्हा विकास अधिकारी म्हणून जिल्ह्यातील विकास आराखड्यास मार्गदर्शन व त्याची पूर्तता करणे.
आता आपल्याला काय शोधायचं आहे की जिल्हाधिकाऱ्याची भूमिका आणि कार्य याबाबत कोणती जोडी बरोबर जुळत नाही म्हटलेलं आहे. तर जिल्हा दंडाधिकारी शस्त्रे स्फोटके यांची परवानगी मंजूर व निलंबित अथवा रद्द करणे बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर जिल्हा समन्वयक म्हणून अन्नधान्य वितरण व्यवस्थेचे प्रमुख म्हणून कार्य करणे आणि काळाबाजार रोखणे हे मात्र चुकीचं आहे. कारण की जिल्हा समन्वयक म्हणून जी काही जिल्हाधिकाऱ्याला भूमिका पार पाडायची आहे ती वेगवेगळ्या पातळीवरची आहे. कारण की जिल्हाधिकारी एकाच प्रकारची कार्य पार पडत नाही. तो महसूलविषयी कार्य पार पाडतो, तो कायदा व सुव्यवस्थेविषयी कार्य पार पाडतो, तो निवडणुकीविषयी कार्य पाडतो किंवा आपत्ती व्यवस्थापनाविषयी कार्य पार पाडतो. अशा असंख्य जबाबदाऱ्या त्याला या ठिकाणी पार पाडत असताना जो काही प्रशासन वर्ग आहे, जो काही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग आहे, त्या सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाच्या अंतर्गत एक समन्वयकाची भूमिका पार पाडायची असते. आणि यामुळे जिल्हा समन्वयक म्हणून त्याची जी काही प्रशासकीय जबाबदारी आहे, प्रशासकीय कार्य आहे ते या अर्थाने नाही आहे तर वेगवेगळ्या अर्थाने आहे हे म्हणणं योग्य आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो काय तो चुकीचा आहे. राहिला प्रश्न जिल्ह्यातील प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी म्हणून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे स्वागत आणि निवास व्यवस्था करणे हे विधान बरोबर आहे. आणि जिल्हा विकास अधिकारी म्हणून जिल्ह्यातील विकास आराखड्यास मार्गदर्शन व त्याची पूर्तता करणे हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. कारण की जनरली एक लक्षात घ्या की जिल्ह्यामध्ये येणारे कोणत्याही प्रकारची मोठी व्यक्ती असो, मग ते पंतप्रधान असोत किंवा मुख्यमंत्री असोत, कोणत्याही खात्याचा मंत्री असो, केंद्रीय मंत्री असो किंवा इतरही कोणत्या गणमान्य व्यक्ती राज्यपाल राष्ट्रपतीसारखे असोत, तर अशा व्यक्तींच्या स्वागतासाठी जे काही जिल्हाधिकाऱ्याला भूमिका पार पाडावी लागते अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे स्वागत करण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने, तर ते जिल्हा प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी या अर्थाने त्याची भूमिका असते हे मान्य करायला काही हरकत नाही. संबंध जिल्ह्याच्या विकास कामांचं जे काही एक प्रकारे देखरेख आहे, नियंत्रण आहे ते जिल्हा विकास अधिकारी त्याला पार पाडावे लागते. किंबहुना आपल्याला माहीत असेल किंवा तो जे काही आमदार निधी किंवा खासदार निधी या पातळीवर जो काही खर्च करायचा असतो तर त्या खर्चाच्या अनुषंगाने सुद्धा भूमिका पार पाडत असतो. तर त्यामुळे जिल्ह्यातील विकास कार्यांच्या बाबतीवरची असणे त्याची भूमिका ही व्यापक आहे. तर त्या अर्थाने जिल्ह्यातील विकास आराखड्यास मार्गदर्शन व त्याची पूर्तता करणे या अर्थाने 4 नंबर सुद्धा जो काही पर्याय तो बरोबर आहे. फक्त आपल्याला शोधायचा कोणता होता की कोणते विधान बरोबर जुळत नाही, तर पर्याय क्रमांक 2. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. माधपा याही अर्थाने काही IMP फॅक्ट लक्षात ठेवा की जिल्ह्यातील महसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यात समन्वय ठेवणे. तर महसूल प्रशासनातला समन्वयक अधिकारी म्हणून किंवा समन्वयक म्हणून त्याची भूमिका तर आहेच आहे, पण त्याचबरोबर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने जे काही अनेक विकास कार्यक्रम तयार केले, या विकास कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी घडवून आणत असताना सुद्धा आणि त्यांच्या पातळीवर असणाऱ्या लोकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला केंद्रबिंदू मानून जिल्हाधिकाऱ्याकडे व्यापक जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. तर याही अर्थाने त्याची समन्वयक म्हणून जी काही भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्याबरोबर अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात की ज्यातून त्याला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ निरीक्षक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल अशा प्रकारच्या महसूल प्रशासनाचे संघटन निर्माण करण्यात आलेलं आहे. म्हणजे महसूल प्रशासनामध्ये हे संबंध अधिकारी आणि कर्मचारी त्याला कार्यामध्ये मदत करत असतात आणि यांच्यात सुद्धा समन्वयक म्हणून भूमिका पार पाडण्याची जबाबदारी त्याला इथं विचार घ्यावी लागते. एवढंच नव्हे तर त्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी हा एक प्रकारे जमीन महसूल, भूसुधार, भूसंपादन, कुळ कायदे, आपत्कालीन व्यवस्थापन, निवडणुका, पुरवठा व पुनर्वसन, विकास योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, जेल आणि पोलीस प्रशासनावर नियंत्रण अशा प्रकारची असंख्य कार्य किंवा भूमिका पार पाडत असतो. मग आता पहा, या सर्व प्रकारच्या जिल्हाधिकाऱ्याकडून भूमिका पार पडत असताना की यातली काही भूमिका महसूल प्रशासनाशी संबंधित आहे, काही भूमिका कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित आहे, काही भूमिका आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित आहे, काही भूमिका निवडणुकांशी संबंधित आहे, काही भूमिका पुरवठा व पुनर्वसनाशी संबंधित आहे, तर अशा किंवा काही भूमिका ही विकास योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. तर अशा अनेक प्रकारच्या भूमिका पार पडत असताना जिल्हा समन्वयक म्हणून जी काही भूमिका त्याला या संबंध कार्याच्या पातळीवर पोहोचवावी लागते, पार पाडावी लागते, ती सुद्धा महत्त्वाची आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा या संबंध IMP फॅक्ट्सला आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 74व्या घटनावस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पहा, आपलं विचारलंय काय, 74व्या घटनावस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? मूलतः ऑगस्ट 1989 मध्ये राजीव गांधी सरकारद्वारा 65वे घटनावस्ती विधेयक मांडले गेले व त्यास लोकसभेने जरी मंजुरी दिली होती तरी राज्यसभेने मंजुरी न दिल्याने ते रद्द झाले.
व्ही.पी. सिंग सरकारने सुधारित नगरपालिका विधेयक 1990 मध्ये मांडले होते, परंतु लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. नरसिंहा सरकारने सप्टेंबर 1992 मध्ये सुधारित नगरपालिका विधेयक मांडले आणि ते संसदेच्या दोन्ही सभागृहांनी डिसेंबर 1992 मध्ये 34वी घटनावस्ती म्हणून मंजूर केले. 1 एप्रिल 1993 पासून तो लागू झाला. वरीलपैकी एकही नाही. मग आपल्याला काय विचारलंय की 34वी घटनावस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर एक लक्षात घ्या मित्रांनो, 73 आणि 34वी घटनावस्ती होण्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्या आधी सुद्धा म्हणजे 73 आणि 34वी घटनावस्तीच्या आधी सुद्धा आपल्याकडे 73 आणि 34वी घटनावस्तीच्या अनुषंगाने घटनावस्ती करण्याचे अनेक प्रयत्न राजीव गांधी सरकारच्या कालखंडात सुद्धा झाले होते, किंबहुना एक प्रकारे व्ही.पी. सिंग सरकारच्या कालखंडात सुद्धा झालेले होते. तर त्या प्रयत्नांना यश आलं नाही, पण ते प्रयत्न असफल ठरले नाहीत. तर ते प्रयत्न पुन्हा पी.व्ही. नरसिंहराव सरकारच्या कालखंडामध्ये यशस्वी रूपाने 73 आणि 34व्या घटनावस्तीच्या रूपाने पुढे आले. तर त्यामुळे आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की या 34व्या घटनावस्तीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, मग ते राजीव गांधी सरकारच्या कालखंडात घडलेल्या असोत, व्ही.पी. सिंग सरकारच्या कालखंडात घडलेल्या असोत, त्या पण आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, कारण की त्याही बाबतीत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला दिसून येतो. मग आता इथं पहा की मूलतः ऑगस्ट 1989 मध्ये राजीव गांधी सरकारद्वारा 65वे घटनावस्ती विधेयक मांडले गेले. त्यास लोकसभेने जरी मंजुरी दिली तरी होती, तरी राज्यसभेने मंजुरी न दिल्याने ते रद्द झाले. तर हे बरोबर आहे. म्हणजे शहरी संस्थांच्या पातळीवर घटनावस्ती घडवून आणण्याच्या दृष्टीने 65वे घटनावस्ती विधेयक मांडलं गेलं होतं, पण ते मंजूर होऊ शकले नाही का तर राज्यसभेने मंजुरी न दिल्याने. हे विधान बरोबर आहे. पुन्हा व्ही.पी. सिंग सरकारच्या कालखंडामध्ये म्हणजे 1991 ते 1996 हा व्ही.पी. सिंग सरकारचा कालखंड म्हणून समजला जातो. तर या कालखंडामध्ये व्ही.पी. सिंग सरकारने सुधारित नगरपालिका विधेयक व्ही.पी. सिंग सरकारने म्हणजे एक प्रकारे 1989 ते 1990 या कालखंडामध्ये, मी मगाशी चुकून या ठिकाणी नरसिंह सरकारचा कालखंड सांगितला, तर 1989 ते 1990 या कालखंडामध्ये या ठिकाणी व्ही.पी. सिंग म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग सरकारने सुधारित नगरपालिका विधेयक 1990 मध्ये मांडले येते, परंतु लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग सरकारने सुद्धा सुधारित नगरपालिका विधेयक 1990 मध्ये मांडले होते, परंतु लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. म्हणजे त्याही वेळेस या ठिकाणी हे विधेयक पास होऊ शकलं का? नाही. तर ते लोकसभेच्या विसर्जनामुळे रद्द झाले. त्यानंतर नंबर 3चं विधान की रिपीट अगेन पुन्हा नरसिंह सरकारने हे विधेयक मांडलं का? तर मांडलं. तर नरसिंह सरकारने सप्टेंबर 1992 मध्ये सुधारित नगरपालिका विधेयक मांडले आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांनी डिसेंबर 1992 मध्ये 34वी घटनावस्ती मंजूर केली किंवा 34वी घटनावस्ती म्हणून मंजूर त्याला केली. मग आता इथपर्यंत हे विधान बरोबर आहे, पण पुढचं हे जे काही विधान आहे ते चुकीचं आहे की 1 एप्रिल 1993 पासून तो लागू झाला. ॲक्च्युली एक लक्षात घ्या की 1 एप्रिल नाही तर 1 जून 1993 पासून तो लागू झाला असं म्हणणं बरोबर आहे. 1 जून 1993 पासून तो लागू झाला असं म्हणणं बरोबर आहे. तर त्यामुळे या ठिकाणी इथपर्यंत विधान बरोबर आहे की नरसिंह सरकारने सप्टेंबर 1992 मध्ये सुधारित नगरपालिका विधेयक मांडले व ते संसदेच्या दोन्ही सभागृहांनी डिसेंबर 1992 मध्ये 34वी घटनावस्ती म्हणून मंजूर केले. तर हे विधान बरोबर आहे, मात्र पुढचा जो उल्लेख केलेला आहे तो चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. म्हणून आपल्याला उत्तर काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 3. कारण की आपल्याला काय विचारलेलं आहे की 34वी घटनावस्ती अधिनियमाबाबत खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य आहे म्हणजे चूक कोणतं विधान आहे ते शोधा. तर हे आहे पर्याय क्रमांक 3 की जे विधान या ठिकाणी चुकीचं म्हणून सांगता येईल. म्हणून एक प्रकारे अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. आता पहा की याही अनुषंगाने काही IMP फॅक्ट्स आहेत की ज्या आपण या ठिकाणी पुढे पाहू शकता. तर याच्यामध्ये या ठिकाणी 34वी घटनावस्ती की जी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने झालेली होती, भाग 9A या 34वी घटनावस्तीद्वारा निर्माण केला गेला. त्यानंतर कलम 243P ते कलम 243G मध्ये या 34व्या घटनावस्ती संबंधीची संबंध तरतूद केली गेलेली आहे आणि 12वा परिशिष्ट की ज्यामध्ये 18 विषयांची यादी या 34व्या घटनावस्तीच्या दृष्टीने स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जबाबदाऱ्यांच्या पातळीवर. मग आता ही 34वी घटनावस्ती की ज्याला 22 डिसेंबर 1992 ला लोकसभेची मंजुरी मिळाली, 23 डिसेंबर 1992 ला राज्यसभेची मंजुरी मिळाली, 20 एप्रिल 1993 ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि 1 जून 1993 ला ती घटनावस्ती लागू झाली किंवा तिच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तर या अनुषंगाने या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक
3 का तर ती 1 जून 1993 लागू झाली होती किंवा अंमलात आली होती या कारणामुळे. त्यामुळे या संबंध तारखा सुद्धा IMP फॅक्ट्स म्हणून आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावेत. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. छावणी क्षेत्रपालिकेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? म्हणजे छावणी मंडळाविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? छावणी क्षेत्रपालिका अधिनियम 2006 अन्वये 1924चा छावणी अधिनियम रद्द करण्यात आला. छावणी क्षेत्रपालिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड निर्वाचित सदस्य आपल्यामधूनच 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी करतात. छावणी क्षेत्रपालिकांचे वर्गीकरण नागरी लोकसंख्येच्या आधारे 2 प्रकारात केली जाते. महाराष्ट्रात 6 छावणी क्षेत्रपालिका आहेत. आपल्याला विचारले की कोणते विधान सत्य आहे ते शोधा. माझा 5 छावणी क्षेत्रपालिका अधिनियम 2006 अन्वये 1924चा कॅन्टोन्मेंट ऍक्ट जो आहे तो रद्द करण्यात आला, हे विधान बरोबर आहे. कारण की सध्याच्या पातळीवर जर आपण विचार केला तर 2006चा छावणी क्षेत्रपालिका अधिनियम 2006 हा जो आहे तो विचार घेतला होता. 1924चा कॅन्टोन्मेंट ऍक्ट जो आहे तो या कायद्याद्वारे रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. राहिला प्रश्न, छावणी क्षेत्रपालिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड निर्वाचित सदस्य आपल्यामधूनच 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी करतात, हे विधान चुकीचं आहे. का तर छावणी क्षेत्रपालिकेचे अध्यक्ष हे तर पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि हे अनिर्वाचित असतात. कारण की ते छावणीचे सैनिकी अधिकारी असतात, अनिर्वाचित असतात आणि त्यामुळे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांचा निर्वाचनाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. राहिला प्रश्न उपाध्यक्ष, तर उपाध्यक्ष हे निर्वाचित असतो, जनतेद्वारा नागरिकांद्वारा निर्वाचित केलेला असतो आणि त्याचा कार्यकाल 5 वर्ष नव्हे तर 3 वर्षांचा असतो. कारण की निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल हा या ठिकाणी छावणी मंडळामध्ये 3 वर्ष असतो. त्यामुळे या संबंध कारणामुळे हे विधान चुकीचं आहे. छावणी क्षेत्रपालिकेचे वर्गीकरण नागरी लोकसंख्येच्या आधारे जर विचार केला तर ते 2 प्रकारात केले जाते, हे म्हणणं चुकीचं आहे. तर ते सध्याच्या पातळीवर 2013च्या अंतर्गत झालेल्या बदलानुसार 4 प्रकारात केले जाते. 4 प्रकारात केले जाते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. चौथं विधान जर विचार केलं तर या ठिकाणी महाराष्ट्रात 6 छावणी क्षेत्रपालिका आहेत, हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे पहा की एकंदरीत जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की हे पण विधान चुकीचं आहे, 3 नंबरचं पण विधान चुकीचं आहे, 2 नंबरचं पण विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. फक्त एकच विधान म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो काय आहे तो सत्य आहे किंवा बरोबर आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल. का तर या सगळ्या या प्रत्येक विधानातल्या काही ना काही चुका असल्या कारणामुळे. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला दिलं जाईल. आता विशेषतः आपण छावणी मंडळातल्या एकंदरीत 6 छावणी क्षेत्रपालिका आहेत असं जो काही इथं उल्लेख केलेला आहे तो का चुकीचा आहे? तर इथं महाराष्ट्राच्या पातळीवर 7 छावणी क्षेत्रपालिका आहेत किंवा एक प्रकारे छावणी मंडळ आहेत. मग त्यामध्ये या ठिकाणी पुण्यातल्या 3 छावणी मंडळांचा उल्लेख करता येऊ शकेल. देहू, पुणे कॅम्प आणि खडकी, देवळाली, नाशिक, कामठी, नागपूर आणि अहमदनगर. तर असे हे एकंदरीत 7 जे काय आहेत, औरंगाबाद, असे एकंदरीत 7 जे काय आहेत ते छावणी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात. इथं 6चा उल्लेख केलेला असल्यामुळे या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. तर या तिन्ही विधानामध्ये काही ना काही चूक असल्या कारणामुळे या ठिकाणी हे विधान चुकीचे आहेत. फक्त एक विधान बरोबर आहे म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. माझा 5 छावणी मंडळाची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. कारण की या आधी सुद्धा आयोगाने छावणी मंडळाच्या वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला दिसून येतो. तर त्यामुळे काही वैशिष्ट्ये आहेत की जे छावणी मंडळाचे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. छावणी मंडळात सैनिक व नागरिक दोघांचेही प्रतिनिधी असतात. छावणी मंडळाचे वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारे 3 प्रकारात केले जात होते. मात्र जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की 2013 मधील बदलानुसार सध्या ते 4 प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं जात आहे. छावणी मंडळाची स्थापना 1924च्या कॅन्टोन्मेंट ऍक्टने केली जात होती, पण सध्या 2006च्या अधिनियमानुसार कामकाज चालते. छावणी मंडळावर केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. का तर छावणी मंडळ हा संघ सूचीमध्ये मोडणारा विषय आहे आणि त्या कारणामुळे या ठिकाणी छावणी मंडळावरचं जे काही नियंत्रण आहे ते केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचं असतं. एक मुद्दा लक्षात घ्या की भले छावणी मंडळ हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर महाराष्ट्रामध्ये विचार घेतला जात असलं तरी सुद्धा आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यसूचीमध्ये मोडतो, मात्र छावणी मंडळ हा विषय संघसूचीमध्ये मोडतो आणि त्यामुळे छावणी मंडळावरचं जे काही नियंत्रण आहे ते केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण असतं.
छावणी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. मित्रांनो, याही टॉपिकवर आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा की छावणी मंडळाच्या CEO मुख्य कार्यकारी अधिकारी याची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. MPSCला विचारलेला आहे, UPSCला विचारलेला आहे. भारतात एकूण 62 छावणी मंडळे आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातली 7 आहेत की ज्यामध्ये औरंगाबाद, देवळाली, नाशिक, कामठी, नागपूर, अहमदनगर, देऊ, खडकी, पुणे कॅम्प अशी एकूण 7 आपल्याला स्पष्ट करता येतील ही छावणी मंडळे की जी महाराष्ट्राच्या पातळीवर आहेत. शिवाय जी बाब मी मागाशी स्पष्ट केली होती त्याचाही संदर्भ थोडक्यात लक्षात ठेवा की प्रथम श्रेणी छावणी मंडळात एकूण 15 सभासद असतात की ज्यामध्ये 8 अनिर्वाचित तर 7 निर्वाचित सभासद असतात. छावणीचा प्रमुख अधिकारी म्हणजे जो कोणी छावणी मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष आहे त्याला छावणीचा प्रमुख अधिकारी असं म्हटलं जातं. तो पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि हा सैनिक अधिकारी असतो. आणि 7 निर्वाचित सभासद की जे आपल्यातूनच एकाची उपाध्यक्षपदी निवड करतात. आणि मग अशा या 7 निर्वाचित सभासदांचा जो काही कार्यकाल आहे तो या ठिकाणी 3 वर्षांचा असतो, न की 5 वर्षांचा. तो असतो 3 वर्षांचा. तर अनिर्वाचित सभासदांचा कार्यकाल ते जोपर्यंत त्यांच्या पदावर आहेत तोपर्यंत असतो. आपल्या कार्यकाल संपल्यापूर्वी सभासदांना स्वेच्छेने प्रमुख अधिकाऱ्याकडे राजीनामा देऊन पदत्याग करता येतो. म्हणजे राजीनामा देण्याची पण सोय या ठिकाणी या एकंदरीत निर्वाचित सभासदांच्या बाबतीत स्पष्ट केलेली आहे. तर या संबंध अर्थाने जे काही छावणी मंडळाशी संबंधित IMP फॅक्ट्स आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने मित्रांनो एक लक्षात घ्या की ASO मेन्सच्या एक्झाममध्ये किंवा PSIच्या एक्झाममध्ये छावणी मंडळाविषयीचे प्रश्न विचारण्याचं प्रमाण अधिकाधिक आहे. जर तुम्ही प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की छावणी मंडळाविषयीचे प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे या दोन्ही एक्झाममध्ये अधिकाधिक आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी छोटासा एक ब्रेक घ्या आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या ज्या काही वेगवेगळ्या आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्याद्वारे चालणाऱ्या बॅचेस आहेत त्या बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. एक लक्षात घ्या की 1 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मी स्पेशल ऑफर ठेवलेली आहे आपल्या विशिष्ट काही बॅचेसवर. तर या स्पेशल ऑफरचा अधिकाधिक फायदा घ्या, किंबहुना याला तुम्ही दिवाळी ऑफर म्हटलं तरी चालेल. तर त्याही अनुषंगानेचा विचार करायला काही हरकत नाही. तर एक लक्षात घ्या की राज्यव्यवस्थेची गट ब गट क पूर्व परीक्षेची जी काही बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला 2024च्या अनुषंगाने जी काही गट ब गट क पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्याकरिता फक्त 600 रुपयाच्या फीसमध्ये ही बॅच या कालावधीमध्ये 1 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये 600 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी 6 महिने. त्याचबरोबर राज्यव्यवस्थेची गट ब गट क मुख्य परीक्षा बॅच की जी आता 17 डिसेंबर 2023ची जी काय आपली आगामी 2023च्या दृष्टीने असणारी गट क मुख्य परीक्षेची बॅच आहे ती सुद्धा आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे 750 रुपयाच्या फीसमध्ये. सुधारित अभ्यासक्रमानुसार ही बॅच आहे. एकूण 60 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसवरची असणारी ही जी काही स्पेशल ऑफर आहे ते 1 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 कालावधीमध्ये सुरू असणार आहे. दोन्ही बॅचेसची कोणतीही एन्क्वायरी केली तर या कॉन्टॅक्ट नंबरवर एन्क्वायरी करू शकता. याचबरोबर राज्यव्यवस्थेची राज्यसभा पूर्व परीक्षा बॅचसुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. 2024च्या राज्यसभा पूर्व परीक्षेची ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्याकरता ही बॅच निश्चितच फायद्याची आहे. फक्त 750 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच या ठिकाणी अभ्यासू शकता. एकूण 50 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 6 महिने असं या बॅचचं स्वरूप आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आगामी जी काही आपल्याकडे जानेवारी महिन्यामध्ये आता नुकतेच आयोगाने जी काही डिक्लेरेशन केलेलं आहे त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये 2021च्या 22च्या दरम्यान या ठिकाणी जी काय आपली राज्यसभा मुख्य परीक्षेची आयोजन केलेलं आहे तर त्या राज्यसभा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा राज्यव्यवस्थेची GS2 पार्ट 1ची जी काय स्पेशल बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही संबंध बॅच जे काय ते अभ्यासू शकता. यामध्ये एकूण 8 घटक आहेत आणि भारतीय संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासन सुगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि संबंधी गट, निवडणूक प्रक्रिया असे एकूण 80 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 8 महिने असं या बॅचचं स्वरूप आहे. तर फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण या कालावधीमध्ये ही बॅच जी काय ती प्राप्त करू शकता आणि ही देखील बॅच आपण या कालावधीमध्ये स्पेशल ऑफर अंतर्गत प्राप्त करू शकता 750 रुपयामध्ये. तर या दोन्ही बॅचेसविषयी जी कोणती एन्क्वायरी करतात या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर राज्यव्यवस्थेची जी काही GS2 पार्ट 2 स्पेशल बॅच नवीन घटकांच्या पातळीवरची आहे. फक्त नवीन घटकांचा समावेश असणारी बॅच आहे. तर यामध्ये एकूण 7 घटक आहेत की जे नवीन घटक म्हणजे विचार घेतलं तर 2020मध्ये जे काही नवीन घटक नव्याने ॲड केले होते त्या अनुषंगाने
तर यामध्ये या 7 घटकांसह ही बॅच एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने. फक्त 750 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच जी काय ती प्राप्त करू शकता, की ज्यामध्ये लोक प्रशासनाशी संबंधित असणारे घटक, कृषी प्रशासन किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा प्रशासकीय कायदा, भारतीय प्रशासनाचा उगम किंवा सार्वजनिक धोरण, घटनात्मक वैधानिक संस्था असे एक संबंध घटक आपल्याला नोट्स आणि व्हिडिओ सकट पाहायला मिळू शकतात फक्त 750 रुपयाच्या फीसमध्ये. तर ही पण बॅच या कालावधीमध्ये या 750 रुपयामध्ये अवेलेबल आहे स्पेशल ऑफर अंतर्गत. याही बॅचविषयी कोणती इन्क्वायरी केली तर या कॉन्टॅक्ट नंबरवर इन्क्वायरी करू शकता. आणि या संबंध बॅचेसला प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर जाऊन आपलं जे इंडियन पॉलिटी बाय वेकेशन शिंदे हे ॲप आहे ते या ठिकाणी डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्या माध्यमातून आपण या संबंध बॅचेसचा फायदा घेऊ शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खालीलपैकी कोणते घटक जिल्हाधिकारी या पदाची भूमिका, दर्जा आणि अधिसत्ता बदलण्यास जबाबदार आहेत? संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामध्ये अधिकार व अधिसत्ता मंत्र्यांच्या हाती एकत्रित झाली. जिल्हाधिकारी यांना खासदार, आमदार आणि स्थानिक राजकीय व सामाजिक वरिष्ठांशी संबंध ठेवावे लागतात. पंचायत राज नव्या राजकीय वर्गाचा उदय होण्यास कारणीभूत झाला आहे आणि राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोलीस हे विशेष महत्त्वाचे बनल्याचे दिसते. पर्याय उत्तरे ए आणि सी, ए बी आणि सी, ए सी आणि डी वरील सर्व. आता पहा की एकंदरीत जर आपण विचार केला तर हा जो काही प्रश्न आहे तो कोणत्या अनुषंगाने चाललेला आहे, तर जिल्हाधिकाऱ्याची बदलती भूमिका असा जो काही टॉपिक आपल्याला ASO मेन्सच्या सिलेबसमध्ये अगोदर पाहायला मिळत होता, तर या अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न आहे. याही पातळीवर आगामी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील असं म्हणता येऊ शकेल. का तर या ठिकाणी जिल्हाधिकारी हे एक महत्त्वपूर्ण पद आहे. त्याही अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर जिल्हाधिकारी पदाविषयी विचारायला वाव आहे. पण या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. ते एक लक्षात घ्या की इथं जिल्हाधिकाऱ्याची जी काही बदलती भूमिका आहे या अर्थाने या प्रश्नाचं स्वरूप आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये जसा बदल होत गेलेला आहे किंवा बदल झालेला आहे, त्या बदलाच्या अनुषंगाने दिलेली ही विधान आहेत की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खालीलपैकी कोणते घटक जिल्हाधिकारी या पदाची भूमिका, दर्जा आणि अधिसत्ता बदलण्यास जबाबदार आहेत. म्हणजे कोणते घटक जिल्हाधिकारी पदाची भूमिका, दर्जा आणि अधिसत्ता बदलण्यास, कारण की ही बदलती भूमिका आहे, जबाबदार आहेत. संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे अधिकार व अधिसत्ता मंत्र्यांच्या हाती एकत्रित झालेली आहे. विधान बरोबर आहे. म्हणजे कधी काळी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये, ब्रिटिश कालखंडामध्ये जिल्हाधिकारी पदाचं जे महत्त्व अधिकाधिक होतं ते आता राहिलेलं नाही आहे. का तर संसदीय शासन प्रणालीमध्ये अधिकाधिक अधिकार आणि अधिसत्ता मंत्र्यांच्या हाती एकवटलेली आहे. जिल्हाधिकारी यांना खासदार, आमदार आणि स्थानिक राजकीय व सामाजिक वरिष्ठांशी संबंध ठेवावे लागतात आणि मग त्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी पदाचं महत्त्व गौण होतं आणि खासदार, आमदार यांचं महत्त्व किंवा स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचं महत्त्व हे वाढलेलं आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर. त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. पंचायत राज आणि नव्या राजकीय वर्गाचा उदय होण्यास कारणीभूत झालेला आहे. मग आता भारतामध्ये ज्यावेळेसपासून पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली, विशेषतः 1959 पासून आपल्याकडे पंचायत राज व्यवस्थेची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे. तर त्याचा विचार करता या पंचायत राज व्यवस्थेमध्ये जे काही स्थानिक पुढारी किंवा स्थानिक नेते यांचं वर्चस्व जे काही वाढत गेलेलं आहे, तर त्यातून सुद्धा एक प्रकारे पंचायत राजमधील राजकीय वर्गाचा जो प्रभाव आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्या प्रभावापोटी जिल्हाधिकाऱ्यांचं असणारं जे काही महत्त्व आहे ते कमी होत गेलेलं आहे, हे इथं मान्य करायला काही हरकत नाही. तर त्यामुळे पंचायत राज नव्या राजकीय वर्गाचा उदय होण्यास कारणीभूत झालेला आहे. तर त्याहीमुळे जिल्हाधिकाऱ्याच्या अधिसत्ता किंवा अधिकारांच्या पातळीवर बदल झालेला आहे. राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोलीस हे विशेष महत्त्वाचे बनल्याचे दिसते, हेही विधान बरोबर आहे. कारण की अगोदर ज्या जिल्हाधिकारी पदाला अधिकाधिक महत्त्व राजकीय दृष्ट्या सुद्धा होतं, आता ते तेवढं राहिलेलं आहे याच्यातला भाग नाही. कारण की राजकीय दृष्ट्या पोलिसांचा अधिकाधिक वापर राजकीय नेत्यांकडून किंवा राजकीय एक प्रकारे पक्षांकडून होत चाललेला आहे किंवा सरकारकडून सुद्धा अधिकाधिक पोलिसांना महत्त्व दिले जाऊ लागलेलं आहे असं म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून असणारं जे काही जिल्हाधिकारी पदाचं महत्त्व हे पोलिसांमधल्या एक प्रकारे भूमिकेमुळे सुद्धा कमी झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की पोलिसांची भूमिका आता पहिल्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण बनलेली आहे. तर त्यामुळे राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोलीस हे विशेष महत्त्वाचे बनल्याचे दिसते. तर हेही विधान बरोबर आहे. तर त्यामुळे हे सर्वच विधाने या पदाची भूमिका, दर्जा आणि अधिसत्ता बदलण्यास जबाबदार आहेत असं म्हणायला जागा होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर देता येईल. आता हा प्रश्न टोटली ॲनालिटिकल प्रश्न आहे, विश्लेषणात्मक प्रश्न आहे, हे इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये शक्यतो म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये मी असं म्हणणार नाही किंवा अशाच प्रकारचं वरील सर्व हे उत्तर असेल, पण शक्यतो अशा प्रकारच्या विश्लेषणात्मक प्रश्नामध्ये सर्वच पर्याय बरोबर असण्यावर अधिकाधिक भर असतो असं म्हणायला काही हरकत नाही. इथंही सर्वच पर्याय बरोबर आहेत म्हणून उत्तर सांगता येईल वरील सर्व. मग आता याही अनुषंगाने एक लक्षात घ्या माहिती असावी म्हणून की जिल्हा स्तरावर लोकप्रतिनिधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास झाल्याने, म्हणजे जसं स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायताचा विकास झाला, त्या विकास झाल्याने जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यात मंत्री, लोकप्रतिनिधी व स्थानिक राजकीय नेतृत्वाचा हस्तक्षेप वाढला आहे. आणि जिथं हस्तक्षेप होणार तिथं या ठिकाणी महत्त्व कमी होणार हे निश्चित आहे, विशेषतः प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याच्या पातळीवर. तर त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याचं जे काही महत्त्व आहे ते अशा या सगळ्या लोकांच्या किंवा या सर्व राजकीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपाने त्याचं जे काही महत्त्व आहे ते कमी झालेलं आहे. त्यांचा राजकीय हस्तक्षेप जो काय तो वाढलेला आहे. याचा परिणाम त्याच्या निपक्षपाती पद्धतीने कामकाज करण्याच्या पद्धतीवर व निर्णय प्रक्रियेवर झालेला दिसून येतो. म्हणजे पूर्वीप्रमाणे जिल्हाधिकारी हा निपक्षपाती पणाने किंवा ब्रिटिश कालखंडात तो फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने वागायचा किंवा त्यांच्याच आदेशांचं अधिकाधिक पालन करायचा. आता तसं दिसून येत नाही, का तर त्याला मंत्र्याच्याही आदेशाचं पालन करावं लागतं, लोकप्रतिनिधींच्या आदेशांचं पालन करावं लागतं, स्थानिक नेतृत्वाचंही पालन करावं लागतं. आणि त्यामुळे तो निपक्षपाती पद्धतीने कामकाज करण्याच्या पद्धतीवर आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम होणं हे साहजिक होतं, तो झालेला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात आता या दोन गोष्टींचा जो उल्लेख मी इथं केलेला आहे तो जाणीवपूर्वक केलेला आहे, कारण की ही गोष्ट कदाचित आपल्याला माहिती नसावी, पण काही संदर्भ ग्रंथामध्ये हेच याबाबतचे जे काही दाखले आहेत ते दिलेले आहेत, त्या आधारावर मी हा उल्लेख इथं केलेला आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हाधिकारी हा एकाच जिल्ह्यात 30 ते 35 वर्ष कार्य करीत असे, एकाच जिल्ह्यात. परिणामी त्याला त्या जिल्ह्याच्या पातळीवरच्या सर्व समस्यांची जाणीव राहायची. पण आजचा जिल्हाधिकारी केवळ 3 ते 4 वर्ष एखाद्या जिल्ह्यामध्ये काम राहतो, त्यामुळे त्याला पूर्ण जिल्ह्याची पाहणी करणं सुद्धा शक्य होत नाही. कारण की जर का तो एखाद्या जिल्ह्यामध्ये 30 ते 35 वर्ष राहून सर्व जिल्ह्याची पाहणी करू शकत असेल, सर्व जिल्ह्यातल्या समस्यांची जाणीव करून घेऊ शकत असेल, तर तो 3 ते 4 वर्षामध्ये सर्व जिल्हा पाहू शकेल आणि सर्व समस्यांची जाणीव करू शकेल असं म्हणता शकणार नाही. आणि म्हणून ही तुलना सुद्धा आपण लक्षात घेण्याची गरज आहे की ज्याच्यामुळे सुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेत बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात प्रवास करायचा जिल्हाधिकारी जो काय आहे तो घोड्यावरून प्रवास करायचा, जिल्ह्यातील प्रत्येक गावांना भेटी द्यायचा, त्या गावामध्ये रात्रीचा मुक्काम करायचा, त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाच्या पातळीवर रात्रीचा मुक्काम करायचा की ज्या मुक्काम करण्यामुळे त्याला गावच्या सर्व समस्यांची जाणीव राहत असे, गावच्या पातळीवर असणाऱ्या सर्व समस्यांची जाणीव त्याला होत असे. मात्र आज वाहनाद्वारे दौरे काढून सुद्धा आपल्या कार्यकाळात प्रत्येक गावांना भेटी देणं हे जिल्हाधिकाऱ्याला शक्य होत नाही किंवा तो जिल्हाधिकारी प्रत्येक गावांना भेटी देऊ शकत नाही, वाहनाद्वारे सुद्धा दौरे काढून सुद्धा. आणि या काळात तो घोड्यावरून प्रवास करत होता. म्हणजे सांगायचे तो काय की या दोन्ही मथळ्यातून मी स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील जिल्हाधिकारी आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जिल्हाधिकारी याच्या भूमिकेत कसा बदल होत गेलेला आहे याचा संदर्भ थोडक्यात स्पष्ट केलेला आहे. जाऊया पुढे. जोड्या जुळवाचा एक प्रश्न आहे. अशाच प्रकारचा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दिलेला होता पंचराज भाग 1 च्या अंतर्गत. आणखीन एक तसा प्रश्न आहे पहा की राज्य आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नाव: आसाम अंचल समिती, कर्नाटक महाकामा परिषद, मध्य प्रदेश जिल्हा विकास परिषद, अरुणाचल प्रदेश जनपद पंचायत. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर मग आता पहा की आसाम याचा संबंध जो काय आहे तो महाकामा परिषद या अर्थाने जोडता येऊ शकतो. कर्नाटक जिल्हा विकास परिषद, मध्य प्रदेश जनपद पंचायत आणि अरुणाचल प्रदेश अंचल समिती, ज्याचा संदर्भ मी पंचायत समितीच्या पातळीवर मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याचा संदर्भ आपल्याला जोड्या जुळवाच्या अंतर्गत जोडता येऊ शकेल, जोड्या लावता येऊ शकतील. तर हा जो संदर्भ आहे तो पाहायला मिळतो पर्याय क्रमांक 2 मध्ये, आणि त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की ए चे उत्तर आहे 2, बी चे आहे 3, त्यानंतर सी चा आहे 4 आणि डी चा आहे 1. तर या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर स्पष्ट करता येईल. याही अनुषंगाने जे काही आयएमपी फॅक्ट्स आहेत त्याच्यावर प्रकाश टाकूया. जिल्हा परिषद पुढील राज्यामध्ये या नावाने ओळखली जाते. विशेषतः जिल्हा परिषद असं नाव जे काय आहे ते महाराष्ट्र,
पंजाब, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या घटक राज्याच्या अंतर्गत जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद या नावाने संबोधलं जातं. आणि जिल्हा पंचायत असा जो संदर्भ आहे तो तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड अशा विभिन्न घटक राज्यामध्ये जिल्हा परिषदेला जिल्हा पंचायत या नावाने संबोधलं जातं. असाच संदर्भ मागच्याही व्हिडिओमध्ये मी पंचायत समितींच्या नावांच्या बाबतीत दिलेला आहे, तो आपण त्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, जिल्हा परिषदेच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? जिल्हा परिषदेच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ग्रामीण आणि शहरी लोकांना अत्यावश्यक सेवा व सवलती पुरविणे आणि जिल्ह्यासाठी विकास कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणे, शहरी भागात शाळा स्थापन करून त्या चालविणे, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने सुरू करणे. पर्याय उत्तरे ए आणि सी, फक्त ए वरील सर्व. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की जिल्हा परिषदेच्या कार्याबाबत म्हटलेलं आहे. तर जिल्हा परिषद ही आपल्याकडे पंचायत राज संस्थेमध्ये मोडणारी संस्था आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोडणारी संस्था आहे. आणि त्यामुळे इथं शहरी लोकांना असा जो उल्लेख केलेला आहे तो जिल्हा परिषदेच्या कार्याला लागू पडतो का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. जिल्हा परिषदेच्या कार्याच्या दृष्टीने हे विधान लागू पडत नाही, चुकीचं आहे. शहरी भागात पुन्हा इथं उल्लेख आहे, शाळा स्थापन करून त्या चालवणे, हेही विधान चुकीचं आहे. मग कोणतं या ठिकाणी विधान बरोबर आहे? तर फक्त सी, की ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने सुरू करणे. महाराष्ट्रामध्ये जो काही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे त्या अधिनियमाच्या कलम 100 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 100 नुसार जी काय अधिकार व कार्य जिल्हा परिषदेची स्पष्ट केलेली आहेत, तर त्या अधिकार व कार्याचा संदर्भ विचार घेता किंवा कलम 100चा विचार करता फक्त सी हे विधान जे काय आहे ते योग्य आहे असं म्हणायला जागा उरते. आणि उत्तर आपलं सांगता येईल फक्त सी, पर्याय क्रमांक 2. तर याही प्रश्नाच्या अनुषंगाने असणाऱ्या IMP फॅक्ट्सवर पुढे प्रकाश टाकूया. मग पहा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 100 नुसार जिल्हा परिषदेच्या अधिकार व कार्याचा उल्लेख असा करता येईल. त्यामध्ये जिल्हा यादीत नमूद केलेल्या विषयानुसार ग्रामीण विकासाची योजना अंमलात आणणे, ग्रामीण विकासाच्या म्हटलेलं आहे, शहरी विकासाचे नव्हे. राज्य सरकारने हस्तांतरित केलेल्या विकास योजना अंमलात आणणे, स्थानिक उपलब्ध साधन संपत्तीचा उपयोग करून जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास करणे, पंचायत समित्यांना अनुदान व आर्थिक सहाय्य वाटप करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करणे, ज्याचा उल्लेख प्रश्नाच्या पर्यायामध्ये केलेला आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे, का तर या पंचायत संस्थांमधल्या जिल्हा परिषदेच्या अंडर किंवा जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ राहून काम करणाऱ्या 2 संस्था आहेत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, म्हणून त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे. ग्रामीण भागातील रस्ते, दळणवळण विषयक सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या की ज्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 100 नुसार जिल्हा परिषदेला पार पाडावे लागतात किंवा ती त्यांचे अधिकार व कार्य म्हणून स्पष्ट करता येतील. तर या अनुषंगाने उत्तर पर्याय क्रमांक 2 ही स्पष्ट करता येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने आपल्या 6व्या अहवालात स्थानिक शासन व लोकशाही विकेंद्रीकरणाबाबत कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत? भ्रष्टाचार व कुप्रशासनावर तक्रारी हाताळण्यासाठी स्थानिक संस्था लोकपालाची निर्मिती करण्यात यावी. जलद गतीने होणाऱ्या शहरीकरणाबाबतच्या समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा. महापौरांची थेट निवडणूक याबाबतचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये महानगरीय वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. पर्याय उत्तरे ए, बी आणि सी, ए, बी आणि डी, बी, सी आणि डी वरील सर्व. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्याकडे सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन किंवा दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग जो काय आहे तो वीरप्पा मोइली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला होता. आणि 2005 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाने विभिन्न प्रकारच्या शिफारशी केंद्र सरकारच्या पातळीवर, राज्य सरकारांच्या पातळीवर आणि स्थानिक सरकारांच्या पातळीवर सुद्धा केलेल्या होत्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने सुद्धा केलेल्या होत्या. तर त्या संबंध शिफारशींचा विचार करून आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे कोणत्या शिफारशी या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेल्या होत्या याच्यावर प्रकाश टाकायचा आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतोय की वीरप्पा मोइली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला हा दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग होता की ज्यांनी 2006 मध्ये आपल्या शिफारशी जे काय आहेत त्या विचार घेतलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे आज पाहतो भारतामध्ये
दोन वेळा प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे तो स्थापन झालेला आहे. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे तो 1966 मध्ये मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला होता. कधी? 1966 मध्ये. फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन. आणि नंतर काही कालावधीनंतर के हनुमंतय्या या पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष बनलेले होते. सुरुवातीला मोरारजीभाई देसाई होते. तर इथं आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अनुषंगाने विचारलेलं आहे. तर आता स्थानिक पातळीवरच्या जर विचार जर केला, स्थानिक शासनाच्या पातळीवर विचार जर केला, तर या ठिकाणी कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत? तर एक लक्षात घ्या, भ्रष्टाचार आणि कुप्रशासन तक्रारी हाताळण्यासाठी स्थानिक संस्था लोकपालाची निर्मिती करण्यात यावी. तर हे विधान बरोबर आहे. विशेष म्हणजे भारतातलं एक असं घटक राज्य आहे की ज्या घटक राज्याने अशा या ऑम्बुड्समन किंवा लोकपाल, स्थानिक लोकपालाची निर्मिती केलेली आहे. आणि ते घटक राज्य आहे केरळ. केरळमध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर लोकपालाची निर्मिती केली गेलेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी ही जी शिफारस की जी एक प्रकारे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केली होती ती बरोबर आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जलद गतीने होणाऱ्या शहरीकरणाबाबतच्या समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा, हे पण बरोबर आहे. महापौरांची थेट निवडणूक, हेही बरोबर आहे. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये महानगरी वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, हेही विधान बरोबर आहे. सर्वच विधाने बरोबर असल्यामुळे उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. माझा पहा, या ठिकाणी सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन की जे आपल्याकडे 31 ऑगस्ट 2005 मध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. जसं मी मागाशी म्हटलं, चेअरमनशिप जी होती ती वीरप्पा मोईली यांच्याकडे सोपवली गेलेली होती. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याकडे जे विषय सोपवले गेले होते किंवा एक प्रकारे या आयोगाने जे काही विषयांच्या बाबतीत शिफारशी केलेल्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी अनेक विषयांचा उल्लेख करता येऊ शकेल की एक प्रकारे सजेस्ट मेजर्स टू अचीव प्रोएक्टिव्ह, रेस्पॉन्सिव्ह, अकाउंटेबल अँड सस्टेनेबल अँड इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कंट्री ॲट ऑल लेवल्स म्हटलेलं आहे. मग ऑल लेवल्स म्हटल्यानंतर या ठिकाणी सर्वच लेवल आले, त्याच्यामध्ये केंद्र सरकारचं लेवल आला, राज्य सरकारचं लेवल आला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सुद्धा लेवल आला की जो या गव्हर्नमेंटचा पार्ट आहे. त्याचबरोबर द कमिशन सबमिट्स इट रिपोर्ट इन 15 पार्ट्स ड्युरिंग जून 2006. म्हणजे स्थापन झाला होता तो एक प्रकारे 31 ऑगस्ट 2005 मध्ये आणि या ठिकाणी त्यांनी आपला अहवाल जो काय तो सादर केला 2006 मध्ये. 2006 ते मे 2009च्या अंतर्गत त्यांनी आपला हा जो काही अहवाल आहे तो या ठिकाणी सादर केलेला होता 15 पार्ट्समध्ये. तर या संबंध ज्या गोष्टी आहेत सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनच्या बाबतीतच्या त्यासुद्धा आपण लक्षात ठेवाव्यात. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतच्या ज्या काही शिफारशी या आयोगाने केलेल्या होत्या त्याबाबतची संबंध माहिती नेटवर अवेलेबल आहे. हवी असेल तर त्याच्याबाबतच्या PDF हवी असतील तर माझ्याकडे मागा, मी ती या ठिकाणी द्यायला तयार आहे. तर अशी ही, कारण की इथं मी सर्वच प्रकारची माहिती इथं अवेलेबल करू शकत नाही का, तर इथं वेळेचा अभाव आणि जागेची कमतरता, यामुळे या स्लाइड्समध्ये सर्वच प्रकारची माहिती मी IMP फॅक्ट्स बेसिसवर देऊ शकत नाही. पण जी काही आपल्याला माहिती हवी असेल ती देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने माझ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून करतो. तर त्यामुळे टेलिग्राम चॅनलवर ही सर्व प्रकारची माहिती आपल्याला PDF स्वरूपात अवेलेबल होईल. तर या अर्थाने हा भाग आपण IMP फॅक्ट्स लक्षात ठेवावा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 73व्या घटनादुरुस्ती कायद्याची खालीलपैकी कोणती तरतूद किंवा वैशिष्ट्ये ऐच्छिक आहे म्हटलेलं आहे. ग्रामसभा स्थापन करणे, सर्व स्तरावर सर्व जागेवर प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष, पंचायत संस्थांना स्वायत्ता बनवणे. तर कोणतं वैशिष्ट्य की जे ऐच्छिक आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता पहा की 73वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर त्यातली अनेक अशी तरतुदी किंवा वैशिष्ट्ये होती की जी अनिवार्यामध्ये होती आणि काही ऐच्छिकमध्ये होती. तर अनिवार्य तरतुदी कोणत्या आणि ऐच्छिक तरतुदी कोणत्या याचा उलगडा जर आपल्याला करायचा असेल तर ज्या काही आपल्या कलम 243 पासून ते कलम 243 ओ पर्यंतच्या ज्या काही 73व्या घटनादुरुस्तीशी संबंधीच्या तरतुदी आहेत त्याचा उलगडा योग्य पद्धतीने जर आपण केला तर आपल्याला ऐच्छिक आणि अनिवार्य तरतुदीमधला जो काही संदर्भ आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने काढता येऊ शकेल. तर इथं आपल्याला विचारलं आहे की ऐच्छिक,
मग आता आपल्याला पहिल्यांदा हे शोधलं पाहिजे किंवा या पर्यायामध्ये कोणत्या अनिवार्य तरतुदी आहेत का, आणि जर मग अनिवार्य आहेत तर त्या बाजूला काढा आणि ऐच्छिक बाजूला काढा. तर ग्रामसभा स्थापन करणे ही अनिवार्य तरतुदीमध्ये मोडणारी गोष्ट आहे. सर्व स्तरावर सर्व जागेवर प्रत्यक्ष निवडणुका हेही अनिवार्यमध्ये मोडणारी गोष्ट आहे. निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष हेही अनिवार्यमध्ये मोडणारी गोष्ट आहे. त्यामुळे हे सगळे पर्याय अनिवार्य तरतुदीमध्ये किंवा अनिवार्य वैशिष्ट्ये म्हणून सांगता येऊ शकतात. मात्र पंचायत संस्थांना स्वायत्त बनविणे ही गोष्ट मात्र ऐच्छिकमध्ये मोडते. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या ओबीसी आरक्षणाच्या बाबतच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत, होत नाही आहेत लवकरात लवकर. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याविषयीच्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अजून प्रलंबित आहे म्हणून. पण अशा या ओबीसी आरक्षणाविषयीची सुद्धा तरतूद इथं 73व्या घटनेनुसार ऐच्छिकमध्ये विचार घेतली गेलेली आहे. हे इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. ऐच्छिक तरतूद म्हणून विचार घेतलेली आहे. तर त्यामुळे अशा ऐच्छिक तरतुदी कोणत्या आहेत या 73व्या घटनेनुसारच्या पातळीवरच्या, त्याचाही संदर्भ इथं आपण पाहूया. तर इथं पंचायत संस्थांना स्वायत्त बनविणे ही ऐच्छिक तरतूद आहे म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4. माधपा खासदार व आमदार यांना त्यांच्या मतदारसंघातील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देणे. खासदार व आमदार यांना त्यांच्या मतदारसंघातील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देणे ही बाब ऐच्छिकमध्ये मोडणारी आहे. जसं आपल्याकडे या ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर जर विचार केला तर नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये खासदार व आमदारांना प्रतिनिधित्व दिले गेलेलं आहे. महानगरपालिकेत नाही आहे, पण नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये खासदार व आमदारांना प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये देऊ केले गेलेलं आहे. तर अशा पातळीवरचं प्रतिनिधित्व हे पंचायतीमध्ये देणं हे ऐच्छिक केलेलं आहे. या ग्रामीण स्थानिक संस्थांच्या दृष्टीने कोणत्याही स्तरावर पंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी सदस्य तसेच अध्यक्षपदासाठीच्या जागा आरक्षित करणे ही ऐच्छिक तरतूद आहे. याचा संदर्भ मागाशी मी दिला की कोणत्याही स्तरावर पंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी जागा आरक्षित करणे हेही या ठिकाणी ऐच्छिकमध्ये मोडणारी गोष्ट आहे. पंचायतीनं स्वराज्य संस्था म्हणून काम करणे शक्य हवे या दृष्टीने त्यांना आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार प्रदान करणे म्हणजेच त्यांना थोडक्यात स्वायत्ता देणे. पंचायत राज संस्थांना जे काही काम करायचं आहे ते काम करणं शक्य व्हावे म्हणून त्यांना आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार प्रदान करणे म्हणजे त्यांना थोडक्यात स्वायत्ता देणे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आर्थिक विकास व सामाजिक न्यायाच्या योजना आणि 11व्या परिशिष्टातील 29 विषयांपैकी सर्व किंवा काही विषयांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करणे यासाठी अधिकार व जबाबदारी बहाल करणे ही पण बाब ऐच्छिकमध्ये मोडणारी बाब आहे. की 11व्या परिशिष्टातील जे काही 29 विषय आहेत आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायाच्या योजनेच्या अनुषंगाने, तर त्याबाबत सुद्धा अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अधिकार व जबाबदारी बहाल करणे ऐच्छिकमध्ये मोडणारा भाग आहे. त्यानंतर 5वा विषय पंचायतींना वित्तीय अधिकार, कर, शुल्क, पथकर आणि फी आकारणे, वसूल करणे किंवा विनियोजित करणे याबाबतचे अधिकार प्रदान करणे हे पण ऐच्छिक भाग आहे. ऐच्छिक तरतुदीचा भाग आहे, ऐच्छिक वैशिष्ट्य आहे. ग्रामसभेची भूमिका आणि व्याप्ती. ग्रामसभेची स्थापना करणं हे अनिवार्यमध्ये मोडतं, पण ग्रामसभेची भूमिका आणि व्याप्ती मर्यादित ठेवायची का व्यापक ठेवायची याबाबतचा निर्णय राज्य शासन घेऊ शकतं. त्यामुळे हे सुद्धा ऐच्छिकमध्ये मोडणारी बाब आहे. आणि जिल्हा नियोजन समितीची स्थापना, राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे जिल्हा नियोजन समितीची स्थापना हाही विषय या ठिकाणी ऐच्छिकमध्ये मोडणारा विषय म्हणून सांगता येऊ शकतो. तर एक प्रकारे हे संबंध विषय की जे ऐच्छिक विषय म्हणून सांगता येतील किंवा ऐच्छिक तरतुदी म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतील की ज्या 73व्या घटनासूचीतून स्पष्ट करता येतात. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या या इतर बॅचेसविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या बॅच ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत राज आणि नागरी असोसिएशन स्पेशल बॅच सध्या सुरू आहे. फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. एकूण 20+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅचसुद्धा आपली सध्या ॲपवर सुरू आहे. फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी ही बॅच प्राप्त करू शकता. घटनावस्त्या की ज्यामध्ये महत्त्वाच्या घटनावस्ती आणि कलमांचं विश्लेषण, घटनावस्ती आणि कलमांचं प्रश्नांचं विश्लेषण, एकूण 10+ व्हिडिओज प्लस वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही बॅचेस आपल्याला पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो दोन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये उपयोगाच्या बॅचेस आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही बॅचेसमध्ये आपण सर्व टॉपिकचं विस्तृत असं विश्लेषण आणि नोट्ससुद्धा
प्राप्त करून दिलेले आहेत. तर त्यामुळे या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर बेसिक फाउंडेशन राज्यवस्थेची बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. आगामी 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब, गट क पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर या ठिकाणी सरळ सेवेच्या परीक्षेच्या अनुषंगाने ज्यांना कोणाला तयारी करायची असेल त्यांच्यासाठी ही उपयोगाची बॅच आहे. आणि त्याचबरोबर डिसेंबरमध्ये पार पडणारी जी काय राज्य डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा बॅच आहे ती सुद्धा आपल्या राज्यवस्थेची सध्या सुरू आहे. फक्त 560 रुपयाच्या फीसमध्ये आपण आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण बॅच प्राप्त करू शकता. एकूण 25 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर अशा या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर इन्क्वायरी करू शकता. किंवा याही दोन्ही बॅचेसवरची ही स्पेशल ऑफर जी आहे ती 1 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये सुरू आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. माझा पहा, जिल्हाधिकाऱ्याच्या पदासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? जिल्हाधिकाऱ्याच्या पदासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? वॉर्न हेस्टिंग्ज हे पद हेस्टिंग्जने हे पद निर्माण केले. हे पद 1774 मध्ये निर्माण केले. मुघल काळातील करोरी फौजदाराच्या जागी हे पद आहे. भारत सरकारचा हत्ती जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे अशी तुलना सर विल्यम विन्सन यांनी केली होती. पर्याय उत्तरे ए आणि बी, बी आणि सी, ए बी सी आणि डी, ए आणि सी. मित्रांनो, पुन्हा एकदा मी या ठिकाणी एक आठवण करून देऊ इच्छितोय की काल परवा झालेल्या 5 नोव्हेंबरच्या गट ब च्या एक्झाममध्ये 2023च्या गट ब च्या एक्झाममध्ये अनेक प्रश्न आयोगाने रिपीट विचारलेले आहेत. असं समजण्याची गरज नाही की अगोदर एक्झाम जी मुख्य परीक्षेची होत होती ती ASOची वेगळी व्हायची, PSIची वेगळी व्हायची, STIची वेगळी व्हायची आणि त्यामुळे त्यातले प्रश्न आता एकत्रित होणाऱ्या या संयुक्त गट ब च्या किंवा गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाणार नाहीत असं नाही. जर आपण प्रश्नपत्रिका पाहिली आहे तर 15 प्रश्न आपल्याकडं या ठिकाणी कालच्या 5 नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये विचारलेले पाहायला मिळतील राज्यव्यवस्थेविषयीचे. आणि त्यातला विधान परिषद बरखास्त करण्याविषयीचा जो प्रश्न आहे की जो मी आपल्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. मागच्या राजकीय व्यवस्था भाग 2 च्या व्हिडिओमध्ये मी हा प्रश्न घेतला होता आणि म्हटलं सुद्धा होतं की अशा प्रकारचा प्रश्न रिपीट अगेन विचारला जाऊ शकतो. तर तशाच प्रकारचा प्रश्न 5 नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये विचारला गेला, रिपीट विचारला गेला. म्हणून असं समजण्याची गरज नाही की मागच्या गट ब चे, मागच्या गट क चे प्रश्न रिपीट पुन्हा विचारले जाणार नाहीत असं नाही आहे. रिपिटेशन आयोगाकडून वारंवार मुख्य परीक्षेमध्ये होत राहतं, झालेलं आहे याआधी सुद्धा. तर त्यामुळे इथं आपण असा समज करून घ्यायची गरज नाही किंवा एक प्रकारे जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था याविषयीचे प्रश्न रिपीट विचारले जाणार नाहीत असं नाही आहे. तर अनेक प्रश्न रिपीट विचारले जात आहेत. इथंही पहा, आता या डी विधानामधल्या संदर्भाचा प्रश्नसुद्धा अगोदर आयोगाने विचारलेला आहे. वॉर्न हेस्टिंगच्या बाबतचा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. 1774 सेशनी सुद्धा असणारा संदर्भ विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो अनेक प्रकारच्या प्रश्नांमध्ये. इथं विचारलेलं आपल्याला की खालीलपैकी जिल्हाधिकारी पदाच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर विधान शोधायचे आहेत. वॉर्न हेस्टिंगने हे पद निर्माण केले, बरोबर आहे. हे पद 1774 नव्हे तर 1772 ला वॉर्न हेस्टिंगने आपल्या प्रशासकीय घटनाअहवालाच्या आधारावर स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. मुघल काळातील करोरी फौजदाराच्या जागी हे पद आहे. म्हणजे जिल्हाधिकारी पद हे मुघल काळातील फौजदार या पदाच्या जागी येणारं पद आहे, बरोबर आहे. भारत सरकारचा हत्ती जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे अशी तुलना सर विल्यम विन्सन यांनी केली होती, हे विधान चुकीचं आहे. का तर भारत सरकारचा हत्ती जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे अशी तुलना सर विल्यम विन्सन नव्हे तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान असणाऱ्या रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केलेली आहे. रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी अशा प्रकारची तुलना जिल्हाधिकारी पदाची केलेली होती की भारत सरकारचा हत्ती जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे असं सर विल्यम विन्सन नव्हे तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान असणाऱ्या रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केली होती. तर त्यामुळे डी विधान चुकीचं आहे, बी ही विधान चुकीचं आहे. आपल्याला शोधायची होती की कोणती विधाने बरोबर आहेत तर ए आणि सी, आणि म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ए आणि सी. तर याही दृष्टीने काही IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकूया. मग आता मौर्य कालखंडामध्ये जिल्हा प्रशासनाला काय संबोधलं जात होतं? अहर. त्याचा प्रमुख कोण होता? प्रशासकीय प्रमुख राजूका. म्हणजे प्राचीन कालखंडात जिल्हाधिकाऱ्याला काय संबोधलं जात होतं किंवा जिल्हा प्रशासनाला काय संबोधलं जातं तेही विचारलं जाऊ शकतं. त्याही दृष्टीने माहिती असू द्या. याच्या आधी सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. मुघलगुप्त कालखंडात जिल्हा प्रशासनाला विषय याने संबोधलं जात होतं. त्याचा प्रमुख प्रशासकीय जबाबदारी होती ती विश्वपती या अधिकाऱ्यावर.
मध्ययुगीन कालखंडात जिल्हा प्रशासनाला सरकार या नावाने संबोधलं जात होतं आणि त्याचा प्रशासनाची जबाबदारी फौजदार, करोरी फौजदार या पदावर होती. आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांनी 14 मे 1772 रोजी जिल्हा पर्यवेक्षक या पदाऐवजी कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. आणि अशाच या जिल्हाधिकारी पदाच्या बाबतीत ब्रिटनचे माजी पंतप्रधान असणाऱ्या रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी एक प्रकारे हे विधान केलेलं होतं की एक प्रकारे हा जो काही जिल्हाधिकारी आहे या दृष्टीने असणारं हे विधान की भारत सरकारचा जो काही हत्या आहे तो जिल्हाधिकारी या पदाच्या पाठीवर किंवा जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला शोधायचं विधान चुकीचं. भारतात जिल्हा प्रशासनाचा मूलभूत क्षेत्रीय घटक आहे. जिल्हा हा प्रशासनाचा मूलभूत क्षेत्रीय घटक आहे. मूलतः भारतीय राज्यघटनेने जिल्हा या शब्दप्रयोग अनुच्छेद 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख केलेला दिसत नाही. 73 आणि 74 घटनास्थळी अधिनियमाद्वारे जिल्हा हा शब्दप्रयोग घटनेच्या भाग 11 आणि 11A मध्ये अनेक ठिकाणी समाविष्ट केला आहे. वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, आता एक लक्षात घ्या की इथं आपल्याला कोणतं विधान शोधायचं आहे तर चुकीचं विधान शोधायचं आहे. भारतात जिल्हा हा प्रशासनाचा मूलभूत क्षेत्रीय घटक आहे, विधान बरोबर आहे. भारतीय घटनेने जिल्हा हा शब्दप्रयोग अनुच्छेद 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख केलेला दिसत नाही. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. पण थोडंसं या ठिकाणी या विधानाच्या बाबतीत सुद्धा मला थोडा संभ्रम वाटतो. का तर या ठिकाणी नाही असा शब्द उल्लेख केलेला आहे की कलम 200 जिल्हा हा शब्दप्रयोग अनुच्छेद 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख केलेला दिसत नाही म्हटलेलं आहे. आता आयोगाने इथं हे विधान या ठिकाणी नाही या अर्थाने दिलेलं आहे. पण खऱ्याने जर विचार केला तर या ठिकाणी अन्यत्र उल्लेख केलेला आहे. 73 आणि घटनास्थळीद्वारा जर आपण विचार केला तर कलम 243A अंतर्गत जिल्हा या शब्दाचा उल्लेख जो काय आहे तो केला गेलेला आहे. जिल्हा या गोष्टीचा शब्दाचा उल्लेख जो काय तो केलेला आहे. पण इथं आता जिल्हा हा शब्दप्रयोग असं म्हटलेलं आहे आयोगाने. इथं जिल्हा या कन्सेप्टची व्याख्या स्पष्ट केलेली कलम 243A मध्ये. जिल्हा या कन्सेप्टची व्याख्या स्पष्ट केलेली आहे आणि आयोगाने जिथं शब्द वापरला आहे शब्दप्रयोग. म्हणून या ठिकाणी हे विधान मला थोडंसं या ठिकाणी योग्य वाटत नाही. पण आता आयोगाने याला योग्य विधान असं संबोधलेलं आहे, चुकीचं असं म्हटलेलं नाहीये. मात्र हे विधान चुकीचं आहे. हे विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. हे दोन्ही बरोबर असं म्हणावं लागेल. एकंदरीत आयोगाच्या उत्तरानुसार आयोगाने जी काही अंतिम उत्तर तालिका दिलेली आहे त्यानुसार हे विधान दोन्ही विधाने बरोबर असं समजली गेलेली आहेत. पण मला थोडंसं या वाक्यरचनेबद्दल थोडीशी शंका वाटते की या 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख केलेला दिसत नाही. कशाचा? जिल्हा या शब्दप्रयोगाचा. तर तरी आता आयोगाने उत्तर दिलेलं असल्यामुळे आपण मान्य करायला काही हरकत नाही. आता आपण जर पाहिलं तर कलम 233 ते 36 मध्ये दुय्यम न्यायालयासंबंधीची तरतूद आहे आणि दुय्यम न्यायालयाच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालयासंबंधीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. तर या दुय्यम न्यायालयाच्या अनुषंगाने असणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या तरतुदीमध्ये जिल्हा या शब्दाचा शब्दप्रयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो कलम 233 ते 36 मध्ये. त्यामुळे याच्या व्यतिरिक्त कलम 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख दिसत नाही असं म्हणणं हे थोडंसं योग्य वाटत नाही. पण तरी आयोगाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे विधान बरोबर आहे. कारण की असा उल्लेख कुठं पाहायला मिळतो तर 73 घटनांनुसार कलम 243A मध्ये जिल्हा या संकल्पनेची व्याख्या स्पष्ट करत असताना पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी हेही विधान चुकीचं आहे असं वाटतं. पण आता आयोगाने याला उत्तर म्हणून बरोबर समजलेलं आहे. त्यामुळे आपणही त्याला तसं समजूया आणि उत्तर सांगूया फक्त पर्याय क्रमांक 3. का तर इथं जिल्हा शब्दप्रयोग राज्यघटनेच्या भाग 11 आणि भाग 11A. आता एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये 73 घटनास्थळीच्या अनुषंगाने जिल्हा या शब्दाचा किंवा संकल्पनेचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो 243A मध्ये. आणि 74 घटनास्थळीच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. पण इथं भाग 9A मध्ये यायला पाहिजे तो उल्लेख या अर्थाने. तर त्यामुळे या ठिकाणी
आणि 11A हा जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे 73 आणि 74 घटनास्थळीच्या अधिनियमाद्वारे जिल्हा हा शब्दप्रयोग भाग 11 या अर्थाने चुकीचा आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने ते असायला पाहिजे तो भाग 9 या अर्थाने. तर पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे, म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. माझा पहा, पंचायत व्यवस्थेच्या त्रिस्तरीय पद्धतीत जिल्हा परिषद ही सर्वोच्च आहे. राज्यात मुंबई महानगर व उपनगर वगळता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा परिषद सध्या अस्तित्वात आहे. मुंबई महानगर व उपनगर वगळता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. म्हणजेच मुंबई शहर व उपनगर या 2 शहरी जिल्ह्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आलेला आहे. कोणता? जिल्हा परिषद असण्यासंबंधीचा नियम जो आहे तो या मुंबई शहर व उपनगर या 2 शहरी जिल्ह्यांसाठी शिथिल करण्यात आलेला आहे, म्हणून तिथं जिल्हा परिषद नाही आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 6 नुसार जिल्हा परिषदेचे कामकाज चालते. कलम 6 नुसार. आणि जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की 73 घटनावस्थी भाग 9 मध्ये त्याचा संदर्भ पाहायला मिळतो आणि घटनेचे कलम 243 की जे व्याख्या स्पष्ट करतं आणि त्यात कलम 243A नुसार नुसार जिल्हा याचा अर्थ काय दिलेला आहे? एखाद्या राज्यातील जिल्हा असा अर्थ दिलेला आहे. एखाद्या राज्यातील जिल्हा असा त्याचा अर्थ दिलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपण स्पष्ट करता येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या एखाद्या विशेष सभेत एकूण परिषद सदस्यांपैकी डॅश कमी नसेल इतक्या परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास अधिकार पदावरून परत बोलवण्याची राज्य शासनाकडे मागणी करणाऱ्या ठरावाच्या बाजूने मत दिल्यास राज्य शासन अशा अधिकाऱ्यास परिषदेच्या सेवेतून परत बोलावून घेईल. किती कमी नसेल इतक्या परिषद सदस्यांनी असं विचारलेलं आहे. तर 1/2, 2/3, 3/4 आणि 2/5. तर एकंदरीत जी काय तरतूद जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या पातळीवर केली गेलेली आहे त्या तरतुदीचा विचार करता उत्तर आपल्याला सांगता येईल 2/3. पर्याय क्रमांक 2. आपल्याला माहित असेल या ठिकाणी या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाबाबतची विस्तृत पद्धतीने तरतूद केली गेलेली आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम क्रमांक 94 नुसार काय म्हटलेलं आहे? प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असतात. या प्रत्येक गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे. विशेषतः या कलमावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की कोणत्या कलमानुसार या पदासंबंधीची तरतूद जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये केलेली आहे. तर कलम 94 नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकाऱ्यांची, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची किंवा भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकाऱ्यांची या पदावर शासनामार्फत नियुक्ती केली जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात चांगला समन्वय असणे गरजेचे असते. कारण की योग्य प्रकारचा समन्वय या तिन्ही घटकांमध्ये असेल तरच जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीने विकास घडवून आणता येऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येपैकी जर 2/3 सदस्यांनी विशेष सभेद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परत बोलवण्याचा ठराव मंजूर केल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 94(3) नुसार राज्य शासनाकडून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या अनुषंगाने सेवेतून परत बोलावले जाते. तर त्यामुळे या दोन्ही तरतुदी ज्या आहेत या कायद्याच्या कलम 94 नुसार आणि कलम 94(3) नुसार त्यांना सेवेतून परत बोलावले जाते, जर का सदस्यांनी 2/3 बहुमताने तो ठराव पास केला असेल तर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती सुद्धा म्हटले जाते? PB पाटील समिती, अशोक मेहता समिती, बोंगीरवार समिती, वसंतराव नाईक समिती. विचारले काय की कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती म्हटले जाते? तर महाराष्ट्रामध्ये पंचायत व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जी स्थापन केलेली पहिली समिती होती ती होती वसंतराव नाईक समिती. आणि वसंतराव नाईक समितीने त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेचा स्वीकार करत असताना लोकशाही विकेंद्रीकरणाला अधिकाधिक प्राधान्य दिलं होतं आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल वसंतराव नाईक समिती.
की ज्या वसंतराव नाईक समितींना महाराष्ट्राच्या पातळीवर लोकशाही विकेंद्रीकरण समिती म्हणून सुद्धा संबोधले जाते किंवा म्हटले जाते. तर याही अनुषंगाने काही IMP फॅक्ट्स पुढे आपण पाहूया की ज्याच्यावर आपण प्रकाश टाकणं गरजेचं आहे. वसंतराव नाईक समिती 1960, स्थापना 27 जून 1960ला, अहवाल सादर 15 मार्च 1961ला. समितीचे सदस्य, आता पहा की या संबंध समितींच्या सदस्यांविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. या आधी सुद्धा जर आपण पाहिलं तर बलवंतराव मेहता समितीच्या बाबत सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले सदस्यांच्या पातळीवरचे. त्यामुळे बलवंतराव मेहता समिती सदस्य असो, अशोक मेहता समिती सदस्य असो किंवा GV राव समिती सदस्य असो किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समिती सदस्य असो, त्या अनुषंगाने आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. तर इथंही वसंतराव नाईक समितीच्या पातळीवर विचार केला तर या समितीचे अध्यक्ष होते तत्कालीन महाराष्ट्राचे महसूल मंत्री असणारे वसंतराव नाईक. इतर सदस्यांच्या पातळीवर विचार केला तर ग्रामीण विकास मंत्री भागवतराव गाढे, शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई, अर्थ सचिव मधुकरराव यार्दी, सहकार व ग्रामीण विकास सचिव दिनकरराव साठे, पुण्याचे विभागीय आयुक्त SP मोहिते, उपविकास आयुक्त PG साळवी असे हे संबंध सदस्य या ठिकाणी समितीमध्ये होते, वसंतराव समितीमध्ये सदस्य म्हणून होते. आणि समितीचं अभ्यास क्षेत्र, मित्रांनो मी या आधीच्याही व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये समित्यांच्या अभ्यास क्षेत्राचा उल्लेख केला होता, समिती स्थापन करण्यामागच्या हेतूचा, उद्देशामागचा उल्लेख केला होता. वसंतराव नाईक समितीच्या स्थापनेचा हेतू काय होता तर बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशींचा अभ्यास करणे. जी 1957ला स्थापन झालेली बलवंतराव मेहता समिती होती त्या समितीच्या शिफारशींचा अभ्यास करणे या हेतूने ही वसंतराव नाईक समिती स्थापन केली होती आणि महाराष्ट्रातील पंचायत संस्थांच्या बाबत शिफारशी करणे, या दोन हेतूने किंवा या दोन उद्देशाने ही समिती स्थापन झालेली होती किंवा या समितीचं अभ्यास क्षेत्र या अर्थाने होतं. आणि दुसरी गोष्ट, या समितीच्या शिफारशींचा जर आपण विचार केला तर लोकशाही विकेंद्रीकरणासाठी पंचायत संस्थांची त्रिस्तरीय व्यवस्था सुरू करावी. या त्रिस्तरीय व्यवस्थेत जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर गट किंवा गट स्तरावर पंचायत समिती, ग्राम स्तरावर ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद व जिल्हा परिषद किमान 40 व कमाल 60 सभासद असावेत. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने जनतेकडून व्हावी. जिल्हा परिषदेत पंचायत समितीचा एक प्रतिनिधी असावा, पण खासदार आमदारांना प्रतिनिधित्व नसावे. ज्या बलवंतराव मेहता समितीने जिल्हा परिषदेमध्ये खासदार व आमदारांना प्रतिनिधित्व असावे म्हटलं होतं, मात्र वसंतराव नाईक समितीने या ठिकाणी जिल्हा परिषदेत पंचायत समितीचा एक प्रतिनिधी असावा, पण खासदार व आमदारांना प्रतिनिधित्व नसावे असं म्हटलेलं आहे. तर ही जी तुलना आहे त्या तुलनेला सुद्धा मी मागच्या लेक्चरमध्ये स्पष्ट केलं होतं. पुन्हा एकदा इथं मी स्पष्ट करतोय की आपण कधीही या समित्यांच्या बाबतचा अभ्यास करत असताना तो तुलना करून करा, कारण की वसंतराव नाईक समिती ही बलवंतराव मेहता समितींच्या शिफारशींचा अभ्यास करण्याकरता स्थापन झाली होती. त्यामुळे कोणत्या अशा शिफारशीत बलवंतराव मेहता समितीच्या ज्या वसंतराव नाईक समितीने नाकारल्या तर त्याचा संदर्भ आपल्याला माहिती असला पाहिजे. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासक IAS अधिकारी असावा. बलवंतराव मेहता समितीने जिल्हा परिषदेच्या स्तरावर जिल्हाधिकाऱ्याला अधिकाधिक महत्त्व दिलेलं होतं, पण वसंतराव नाईक समितीने जिल्हाधिकाऱ्याला महत्त्व न देता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासक IAS अधिकारी असावा आणि जिल्हा परिषद प्रशासनात जिल्हाधिकाऱ्याचा हस्तक्षेप नसावा म्हटलेला आहे, की जो या ठिकाणी बलवंतराव मेहता समितीने मान्य केला होता. पंचायत समितीत निर्वाचित, पदसिद्ध आणि स्वीकृत असे 3 प्रकारचे सभासद असावेत. तर अशा या पंचायत समिती संबंधीच्या, जिल्हा परिषदेसंबंधीच्या, ग्रामपंचायती संबंधीच्या, लोकशाही विकेंद्रीकरणासंबंधीच्या अनेक शिफारशी ज्या काही वसंतराव समितीने केलेल्या आहेत त्या किमान पातळीवर तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेषतः तुलना वजा त्या माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा आपण या समित्यांचा अभ्यास करतो तेव्हा. पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आपल्या 1 डे रिव्हिजन बॅचेस विषयीची माहिती घेऊया. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि गट ब गट क पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांच्या अनुषंगाने आपल्याकडे 1 डे रिव्हिजन बॅचेस आपल्या ॲपच्या माध्यमातून सुरू आहेत. या दोन्ही बॅचेसवर स्पेशल डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे. गट ब गट क पूर्व परीक्षा फक्त 1 डे रिव्हिजन बॅच फक्त 200 रुपयामध्ये आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डे रिव्हिजन बॅच फक्त 200 रुपयामध्येच अवेलेबल आहे. या दोन्ही बॅचेस आपल्याला या अल्प किमतीमध्ये प्राप्त करता येतील. एकूण 10+ तास वॉच टाईम, 3 पट कालावधी 1 महिना असं या बॅचचं स्वरूप आहे. ही दोन्ही बॅचवरची असणारी स्पेशल ऑफर या कालावधीमध्ये सध्या सुरू आहे. आपण या कालावधीमध्ये हा स्पेशल डिस्काउंट ऑफरचा फायदा घेऊ शकता या दोन्ही बॅचेसवरचा आणि याबाबतची कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर आपली आगामी 17 डिसेंबर 2023ची जी काय गट क ची एक्झाम आहे त्याही अनुषंगाने जी काय रिव्हिजन बॅच आहे ती आपल्या सध्या सुरू आहे. गट ब गट क मुख्य परीक्षा रिव्हिजन बॅच फक्त 280 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. एकूण 20+ तास कालावधीचा असणारा संपूर्ण व्हिडिओचा कालावधी आहे.
वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 1 महिना आणि यामध्ये प्रश्न विश्लेषण नोट्स पण आपल्याला याच्यामध्ये प्राप्त होतील. अशा या सबंध बाबी ज्या आहेत त्या फक्त 280 रुपयाच्या फीसमध्ये आपण या बॅचमध्ये प्राप्त करू शकता, की जी रिव्हिजन बॅच आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची सुद्धा 1 डे रिव्हिजन बॅच आपल्या सध्या ॲपवर सुरू आहे. फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आपण एकूण 10+ तासांचा व्हिडिओ कालावधी, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 2 महिने यासह ही बॅच प्राप्त करू शकता. दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी केली तर या कॉन्टॅक्ट नंबरवर इन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. देशात पंचराज्य संस्थांना चालना देणाऱ्या 73व्या घटनास्थळी अधिनियमात खालीलपैकी कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत? पहा, प्रश्न विचारलेला आहे 73व्या घटनास्थळीच्या अधिनियमात म्हटलेलं आहे कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वरवर पाहता सोपा वाटतो जर आपण याचे पर्याय जर पाहिले तर, पण या पर्यायामध्ये थोडासा खोचकपणा आहे. या पर्यायामध्ये थोडासा आपला गोंधळ उडू शकतो अशा काही संदर्भांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन आपण हा प्रश्न पाहणे गरजेचं आहे. माझा पहा, जिल्हा नियोजन समितीची संरचना करणे, तर याचा संबंध 73व्या घटनास्थळीची नाही आहे, कारण की जिल्हा नियोजन समितीची संरचना करणे याचा संदर्भ 74व्या घटनास्थळीमध्ये स्पष्ट केला गेलेला आहे. कलम 243 ZD नुसार जिल्हा नियोजन समितीची संरचनेचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर महिलांसाठी 50% जागांचे आरक्षण याचा संबंध 73व्या घटनास्थळीमध्ये पण नाही, 74व्या घटनास्थळीमध्ये पण नाही आहे. का तर या ठिकाणी इथं महिलांसाठी 73 आणि 74व्या घटनास्थळीच्या रचनातून जर विचार केला तर 1/3 आरक्षणाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हेही विधान 73व्या घटनास्थळीच्या अनुषंगाने चुकीचं आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी राज्य निर्वाचन आयोग आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना, तर हे बरोबर आहे. 73व्या घटनास्थळीच्या रचनातून राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम 243 I नुसार विचार घेतलेली आहे आणि राज्य निर्वाचन आयोगाची स्थापना हे कलम 243 K नुसार विचार घेतलेली आहे. म्हणून राज्य निर्वाचन आयोगाचा संदर्भ कलम 243 K मध्ये आहे, तर वित्त आयोगाचा संदर्भ जो काय आहे तो या ठिकाणी I मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर सर्व स्तरातील सदस्यांची आणि अध्यक्षांची थेट सरळ निवड, तर आता हाही संदर्भ आपल्याला इथं वाटणं साहजिक आहे की बरोबर आहे म्हणून. कोणता? पर्याय क्रमांक 4 की सर्व स्तरातील सदस्यांची आणि अध्यक्षांची थेट सरळ निवड. इथं सदस्यांची म्हटलेलं आहे पण पुढे अध्यक्षांचीही म्हटलेलं आहे. आपल्याकडे 73व्या घटनास्थळीच्या माध्यमातून सदस्यांची थेट सरळ निवड हे मान्य केलेलं आहे, पण अध्यक्षांची थेट सरळ निवड हे मान्य नाहीये. हे मान्य नाहीये. पण याच्यामध्ये पण या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. कोणती? की कलम 243 C नुसार, कलम 243 C नुसार पंचायतींची रचना असा उल्लेख केलेला आहे. आणि मग त्या पंचायतीच्या रचनेच्या अंतर्गत विचार जर केला तर सर्व स्तरावरील म्हणजे कोणत्या? तर ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो आणि जिल्हा परिषद असो, या तिन्ही स्तरावरील सदस्यांची थेट जनतेतून निवड हे मान्य आहे, हे बरोबर आहे. मात्र पंचायत समिती सभापतीची निवड थेट जनतेतून होते का? नाही. जिल्हा परिषद अध्यक्षाची थेट जनतेतून निवड होते का? नाही. मात्र आपल्याकडे सरपंचांची थेट जनतेतून निवड ही गोष्ट मान्य केलेली आहे 73व्या घटनास्थळीमध्ये. तसा त्याचा उल्लेख डायरेक्टली केलेला नाही किंवा शब्दशः तसा उल्लेख नाही आहे की संबंधित घटक राज्य कायदा करून त्याबाबतचा निर्णय घेईल. संबंधित घटक राज्य त्याबाबतचा कायदा करून निर्णय घेईल. आणि म्हणून या ठिकाणी कलम 243 C 5 नुसार जी तरतूद आहे ती ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या बाबतीत काय आहे हे आपण विस्ताराने पाहूया. म्हणून एक लक्षात घ्या की हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का तर इथं अध्यक्षांची थेट सरळ निवड हा उल्लेख केलेला असल्यामुळे. तर या ठिकाणी C हे विधान फक्त बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं होतं काय की कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, तर फक्त C विधान बरोबर आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगतील पर्याय क्रमांक 4 फक्त C. माझा पहा, कलम 243 ZD नुसार ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकास योजनांचं योग्य प्रकारे नियोजन करण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा विकास योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करण्याच्या दृष्टीने म्हणा, जिल्ह्यासाठी एक सर्वसमावेशक कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रत्येक राज्यातील जिल्हा स्तरावर एक नियोजन समितीची तरतूद केलेली आहे. 74व्या घटनास्थळीद्वारे
कलम 243 झड नुसार, जसा उल्लेख मगाशी मी केला होता. कलम 243 आय नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी राज्ययुक्त आयोगाच्या स्थापनेची जबाबदारी राज्यपालावर सोपवलेली आहे. राज्ययुक्त आयोग स्थापना कलम 243 आय. कलम 243 के नुसार पंचायत राज संस्थांच्या स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी, स्वतंत्र वातावरणातील निवडणुका होण्यासाठी प्रत्येक घटक राज्यात राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद कलम 243 के नुसार. आणि कलम 243 सी नुसार प्रादेशिक मतदारसंघांची निर्मिती लोकसंख्येच्या प्रमाणात करून, प्रादेशिक मतदारसंघांची निर्मिती लोकसंख्येच्या प्रमाणात करून प्रौढगुप्त मतदानाद्वारे म्हणजेच तर थेट जनतेद्वारे पंचायत सदस्यांची निवड करावी. पंचायत सदस्यांची, मग ते जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो किंवा ग्रामपंचायत सदस्य हो, यांची निवड करावी प्रौढगुप्त मतदानाच्या आधारे. आणि कलम 243 सी 5 नुसार ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे पहा, की कलम 243 सी 5 नुसार ग्रामपंचायत सरपंच पद हे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील त्या रीतीने निवडण्यात येईल. राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील त्या रीतीने निवडण्यात येईल. मग सध्या महाराष्ट्रामध्ये सरपंच पद हे कशा पद्धतीने निवडलं जातं, तर थेट जनतेतून निवडलं जातं. मग कदाचित या ठिकाणी उद्या चालून जर महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तर पुन्हा चेंज होऊ शकतो आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड होण्याच्या ऐवजी ती सदस्यांकडून सुद्धा होऊ शकते. म्हणून ज्या वेळेस जे कोणतं सरकार सत्तेवर येईल ते सरकार कायद्याद्वारे या ग्रामपंचायत सरपंच पदासंबंधीची जी निवड आहे ती कायद्याद्वारे तरतूद करून निवडू शकते. म्हणून आपल्याला चित्र पाहायला मिळेल की महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये सरपंचांची निवड जी काय आहे ती थेट जनतेतून निवडीचा निर्णय रद्द केला गेला आणि सदस्यांद्वारे निवड हा निर्णय स्वीकारला गेला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये सरपंचाची थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेतला गेलेला होता. रिपीट अगेन पुन्हा शिंदे सरकारच्या कालखंडामध्ये जनतेतून सरपंचाची थेट निवडीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे आपल्याकडे वारंवार याबाबत सरकार बदलले की चेंजेस झालेले आहेत. का झालेले आहेत, त्याचं कारण हे आहे की ग्रामपंचायत सरपंच पद हे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील त्या रीतीने निवडण्यात येईल अशी तरतूद घटनेमध्ये दिलेली आहे कलम 243 सी 5 नुसार. आणि त्याचबरोबर 24 मार्च 2011च्या शासन निर्णयानुसार, ही पण माहिती असू द्या की 24 मार्च 2011च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात महिलांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण हे बहाल केले गेलेलं आहे. मात्र आपल्याकडे 73वी घटना असते ही 1993 मध्ये अंमलात आलेली होती. तर त्यामध्ये कुठं या ठिकाणी 50% महिला आरक्षणाचा उल्लेख केलेला नव्हता, तर तो 1/3च केलेला होता. तर त्यामुळे या ठिकाणी या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण बहाल केलेलं होतं हे म्हणायला जागा होते. याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे या तारखेवर. त्यामुळे मी जे काय संबंध IMP फॅक्ट्स तुम्हाला सांगतो ते उगाच सांगत नाही. कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये त्याच्यावरचे प्रश्न आयोगाने विचारलेले असतात, म्हणून मी ते सांगण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आज आपण या संबंध IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण पण घेऊन आलेलं आहे. पंचायत राज व्यवस्थेसंबंधीचा आणखीन एक भाग आपण या ठिकाणी कंटिन्यू करूया आणि त्या माध्यमातून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्ही प्रकारच्या टॉपिकवरच्या प्रश्नांचं आणि IMP फॅक्ट्सवरचं विश्लेषण पाहूया. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. सर्वांना विनंती की आपल्या या ठिकाणी यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. का तर आपल्याकडे जी काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण प्रोव्हाइड करतो ती जर आपल्याला हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन होणं आपल्याला आवश्यक आहे. तरच आपल्याला ती संबंध माहिती PDF स्वरूपात प्राप्त होऊ शकेल. तर @polity for you अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी सर्च केलं तर आपलं टेलिग्राम चॅनल सहज पद्धतीने आपल्याला सापडेल. तर त्या माध्यमातून आपण ह्या संबंध माहितीला प्राप्त करू शकता. आज आपण इथं थांबूयात. धन्यवाद.